नमस्कार मंडळी, मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आता वाजलेत 5 संध्याकाळचे आणि आम्ही निघलोत फौजी साहेब आणि मी आता भाजीबाईकडे पिंपळगावला। तर चला फौजी साहेब। हां सागर एक मिनिट उभं रे। काय झालं? काय चप्पल तर घेतली तशी म्हणलं आमच्या मंडळींसंग बोलावा आणि मग निघावा, तर बोलायच्या नादात चप्पल पण विसरले मी। चला हा तर गाडी घेतोय दादी आता इकडं, मला गाडी काढायची इकडं, बसू बस चल। तर मंडळी हे बघा लागलो आम्ही रोडला आता। तर आमच्या समोरचाच रोड पहा किती भारी झालाय, लिंक रोड। तर मंडळी आमच्या घराच्या वरल्याकडून जे शेत आहेत ना, आपण एक दिवस बोरं खायला गेलो होतो, तर त्या शेतांच्या पलीकडूनच हा बायपास रोड आहे आणि हा पूल पण नवीनच झालेला आहे। तर हा चौक नेप्ती चौक आहे किंवा ह्या रोडला कल्याण हायवे पण म्हणतात, थेट कल्याण मुंबईला जातो हा रोड। आणि आम्ही 5 वाजताच निघलो होतो घरून ना, त्याच्यामुळं सूर्य पण आता मावळायला चाललाय। आता पिंपळगावला जाताना नेप्ती येते नात मध्ये, तर नेप्ती चौक असं म्हणतात। तर नेप्तीची भेळ खूप फेमस आहे, जशी पांढरीच्या पुलावरची भेळ फेमस आहे ना, तशी तर नेप्तीची भेळ फेमस आहे। हे बा भेळ सेंटर नाव दिलेलं आहे। तर मुलांना फौजी साहेब बोलले आपण भेळ पण घेऊन जाऊ आणि भाजीबाईला पण घेऊन जाऊ। तर मंडळी हे आपण आलो आता नेप्तीमध्ये। तर नेप्ती नाक्यावरची भेळ ही फेमस आहे, तर ती घ्यायला आलो। तर भेळ तर फेमस आहे इथली, पण लोक खायला आले की मग ते जाताना मुलांनाच खायला पण घेऊन जातात। तर त्यांनी असे पॅकेट वगैरे भरून ठेवलेले असतात, एकदम फ्रेश खायला असतं। इथं ना नेप्तीची भेळ म्हणून खूप फेमस आहे। तर अशा खाटा वगैरे टाकलेल्या आहेत इथं आणि असं लोक म्हणजे निवांत बसून भेळ खातात। तर आम्ही दरवेळेस असं भाजीकडे चाललो ना, भेळ घेत असतो। लाईट गेली तर भेळ घेतली, मुलांना खायला पण घेतलं जरा आणि निघलो चला। आणि मी हे गाडीमध्ये खायला वाटाणे, असे तळलेले वाटाणे असतात ना, तर हे खाते आता। तुम्हाला खायचे थोडेसे छान लागतात। तर जाता जाता पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरलं गाडीमध्ये आणि निघलो। तर सूर्यदेव चालले होते मावळायला खाली, पहा किती छान वाटते। तर एक सूर्य उगवताना आणि एक सूर्य मावळताना इतकं भारी वाटतं ना, आणि त्यामुळेच मला सकाळचं आणि संध्याकाळचं वातावरण इतकं आवडतं ना, खूप भारी वाटतं, इतकं फ्रेश वाटतं ना। सकाळ सकाळ लवकर उठलं ना, अख्खा दिवस आपला एकदम मस्त प्रसन्न जातो। तर याच्यावरून मला आठवलं की आम्ही भंडारदऱ्याला 2 वर्षापूर्वी फिरायला गेलो होतो ना, तर भंडारदऱ्याला मिनी कोकण पण म्हणतात। इतकं भारी वातावरण आहे तिकडलं कोकण सारखंच। तर एक रील शूट केली होती मी। सुबह की खूबसूरती का एहसास सिर्फ उसी को होता है जो वक्त पर जाग जाए। तर हा नजारा भंडारदऱ्याचा आहे, तुम्ही बघू शकता। इतकी मोठी डोंगरं आणि पाऊस, झाडी, खूप भारी वाटत होतं। तर ती रील मला खरंच आठवणीत राहिली आणि जाता जाताच मला किती भारी घर दिसले, तुम्ही बघू शकता। तर असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपलं घर असावं, घरासमोर शेत असावं, शेतामध्ये आपलं हिरवगार मस्त असं भाजीपाला असावा, दारात एक गाई असावी आणि त्या घरामध्ये आपण राहावं, असं माझं एक स्वप्न आहे। पाहूया आता पुढं कंप्लीट होतं की काय देवाच्या कृपेने, नाही का। तर भाजीबाईचं घर पण आलं पहा बोलता बोलता, आणि भाजीबाईचं घर पण शेतात आहे, पण शेताच्या अलीकडं घर आहे आणि घराच्या पाठीमागं सगळं शेत आहे। तर ते पण मी तुम्हाला दाखवते आता। आणि दुसऱ्यांचं शेत आहे ना, त्यांच्या घरासमोर पण आहे, इथं ज्वारी पेरलेली पहा। पण ज्वारीवर आहे ना यंदा रोग पडलाय, सगळं असं कंस आहेत ना, कसतरी झालेत, असे चिमल्यासारखे झालेत, त्यांना दाना पण नाही भरला। तर मंडळी आलो आम्ही आता भाजीबाईच्या इथं, चला। तर हे माझ्या भाजीबाईचं घर आहे, तुम्ही बघू शकता। तर भरपूर गाया केलेल्या आहेत त्यांनी, गावरान पण आहे, जर्सी गाया पण आहेत आणि त्यांचं पिल्लू पण झालेलं आहे। आणि कोंबड्या तर किती पाळ्यात, हे पहा कोंबड्या पण आहेत। बाहेर एक चुली पाणी तापवायला आणि एक छोटंसं पिल्लू दिसलंय मला, पहा। काय बाय काय? तर मंडळी हे बघा भाजीबाईचं शेत, इथं कांदे लावलेले आहेत त्यांनी। आपण पाठीमागं एकदा आलो होतो ना, त्यावेळेस ह्या शेतामध्ये गवारी होत्या आणि पलीकडं मिरच्या होत्या आणि घास पण होता। तर त्यांनी सगळं घास काढलाय, गवारी काढल्या, सगळं काढलं, इथून तिथून सगळे कांदे लावलेत आता घराच्या पाठीमागच। आणि हे बघा इथं शेणाचा किती मोठा उखंडा आहे शेणाचा। तर एवढं गाया जनावर आहेत ना, तर शेण इथं टाकतात त्या। आता इथूनच आम्ही 1-2 गोण्या भरून झाडांना शेण घेऊन जाणार आहेत, शेणखत।
तर कुठलंही खत घाला झाडांना, पण शेणखताशिवाय काहीच नाही. शेणखत जर घातलं ना तर झाडं खूप छान होतात. तर असं शेतात आलं ना खूप भारी वाटतं बघा. शेतातच त्यांचं घर आहे ना, तर घराच्या पाठीमागच लगेच शेत आहे, एकदम मोकळं आहे. आणि इकडं वरती डोंगर आहे, हे पहा इकडं टेकडी मस्त, खूप छान वाटतं इकडं आल्यावर. तर भाचीबाई शेतात गेलेले आहेत दुसऱ्याच्या काहीतरी सावडीने कांदे लावायला, तर ती येते ना आता. तर फौजी साहेब जावयांबरोबर गप्पा मारत बसलेत. म्हटलं चला आपण शेतामधून थोडंसं चक्कर मारून येऊ. तर हे बघा भाचीबाईचं शेत, कसलं भारी वाटतंय ना. चला कसलं भारी वाटतंय ना शेतात आल्यावर. हा कुठे गेलता काय क्यूटी पाय. मग काय आपल्या पोरांच्या सारखं दूध लागत काय महाराणीला. तर भाचीबाई गेले होते कांदे लावायला सावडीनी, तर त्या पण आल्यात घरी आता. आणि फौजी साहेब आणि बालू आलेत पुन्हा आता पाठीमागं शेतामध्ये जो उखंड आहे ना शेणाचा, तर खत भरायला. तर फौजी साहेब बोलले आल्यासरशी आपण एक गोणीभर खत नेऊ झाडांना. तर पाठीमागच्या वेळेस पण नंदनबाईची तिथून एक गोणी आणलं होतं, पण तिथल्यापेक्षा इथं खत छान होतं. तर म्हणलं एक गोणी नेऊ आणि नंतर आले का पुन्हा एखादी गोणी घेऊन जाऊ. तर असं झाडांना खत असलं शेणखत झाडं खूप भारी होते. तर बऱ्याचशा ताई विचारत असतात की ताई कोणतं खत घालतं झाडांना काय. तर ताई नो, मी शेणखत घालत असते, बाकी काहीच नाही घालत झाडांना. आणि वर्षाला ज्या कुंड्यांच्यातली झाडं असतात ना त्यांच्यातली माती बदली करत असते फक्त, बाकी काहीच नाही. तरी पण झाडं इतके छान येतात ना, बाकीचं कुठलंच खत घालायची गरज नाही पडत शेणखत घातल्यावर. पाठीमागं आम्ही गांडूळ खत पण आणलं होतं ना, तर त्याचा पावर एकदम थोड्या दिवस राहिला, 1-2 महिने राहिला फक्त. त्याच्यानंतर त्याचा पावर त्या निघून गेला गांडूळ खताचा. त्यानंतर आम्ही पुन्हा शेणखतच घातलं. तर शेणखत घातलं ना त्याचा पावर भरपूर दिवस राहतो आणि झाडं आपले एकदम मस्त हिरवेगार आणि ताजेतवाने राहतात. तर तुम्ही बघू शकता मंडळी किती जनावर आहेत भाचीबाईला. तर शेतकऱ्याचं जीवन काही सोपं नसतं. शेती म्हणल्यावर काही सोपी नसते, खूप अवघड असतं. शेतीतलं पाहायचं, त्यानंतर जनावरं घरचे पाहायचे, त्यानंतर पुन्हा शेतीत कामं करायचं म्हटल्यानंतर मग एकट्याने काही शेती होत नाही, त्यांना सावडी करावं लागतात. दुसऱ्याची तर कामं करायची तेव्हा दुसरे लोक त्यांच्या कामाला येतात असं असतं. आणि तिथून आलं की पुन्हा घरचं पाहायचं सगळं. तर असं कामं असतात. भाचीबाई सावडीने गेल्या होत्या कांदे लावायला, त्या आल्यात. तर भाचीबाई रानातून आल्या, त्यानंतर आम्ही चहा पाणी केला, थोडंफार बसलो आणि त्यानंतर लगेच भाचीबाई म्हणल्या नाही जेवणच करून जा तुम्ही. म्हणलं सागर, आकाश, राजू सगळे घरीच आहेत, इथून जाऊन मला स्वयंपाक करावाच लागणार आहे आणि इथं जर थांबलो तर मग मला घरी जाऊन उशीर होईल परत स्वयंपाक करायला. तर नाही म्हणल्या मी सगळ्यांचा स्वयंपाक करते, तुम्ही पण जेवण करा आणि मुलांना पण जेवण घेऊन जा. तर त्यांनी शेवटी नाहीच ऐकलं. मग आम्ही दोघींनी पटपट स्वयंपाक केला, जेवण झाले आणि लगेच निघलो. तर हे पोचलो पण आम्ही आमच्या घरी. तर येड्या बाबळीचं जंगल आणि जंगलामध्ये आमच्या दोघं राजा राणीचा मेल, आणि हाच मेल म्हणजे आमचं स्वर्ग. तर आमच्या स्वर्गामध्ये आमचे चिल्लेपिल्ले आमची वाट पाहतात. तर आम्हाला जाऊपर्यंत मुलं काही झोपत नाहीत, कुठं आम्ही गेलो ना ते जागेच राहतात आम्हाला घरी येऊपर्यंत. तर फौजी साहेबांनी लांबूनच हॉर्न वाजवलं ना, मुलं लगेच बाहेर आले दरवाजा खोलून. तर मंडळी आलो आता आम्ही घरी आणि हे बघा माझी लाडूबाई आली लाड घालायला. अरे लाडूबाई तर आलो, आम्हाला घरी यायला 11 वाजले बघा. आता गेट लावून घे, लॉक लावून घे बाबू लगेच. द्या ठेवून तिथं. तर हे बघा खताची गुणी भरून आणली भाचीबाईची इथून. दे ठेवून, उभा कर राहू दे. चला घ्या जेवण करून पोरांनो. नमस्कार, गुड मॉर्निंग मंडळी.
तर रात्री आम्ही काल संध्याकाळी भाजीबाईकडे गेलो होतो. रात्री यायला उशीर झाला होता. आल्यानंतर मग सागर, आकाश, राजू सगळे जेवले आणि आम्ही झोपून घेतलं. मग उशीर झाला होता यायला ना, त्यामुळं. आणि मुलांनी मला सांगितलं की मम्मी तुम्ही तिकडे गेले आणि तू काहीतरी पार्सल मागवलं होतं, तर ते पार्सल आलेले आम्ही घेऊन ठेवलंय. फौजी साहेबांना मलाच माहीत होतं फक्त की ते आम्ही काय मागवलं होतं. तर बऱ्याचशा ताई बोलत होते की ताई जो रांगोळीचा साचा असतो ना तो मागव, म्हणजे रांगोळी काढायला बरं पडतं आणि छान निघते त्याने रांगोळी. तर मला हवं तसा साचा बॉर्डर लाईनचा असा बॉर्डर रांगोळीचा साचा मिळतच नव्हता. फायनली मला तो ऑनलाईन दिसला, मी सर्च करून आणि मग तो आम्ही मागवलाय. तर तो साचा आलाय रात्री, मी त्याचीच तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवते आता. तर हे पहा असं पॅकिंग आलंय आणि अमेझॉनवरून मागवलेलं आहे मी हा साचा. तर हे बघा मंडळी. तर मंडळी हा साचा आहे ना लांबीला 17 इंची आहे आणि रुंदीला 5 इंची आहे. तर मला लाकडाचाच असा वुडनचा आवडत होता ना साचा, प्लास्टिकचे मला आवडतच नव्हते, त्यामुळे मी हा मागवलाय. ही डिझाईन पण मला हवी तशी मिळाली. तर हे बघा अशी आहे, किती छान डिझाईन आहे, बॉर्डर लाईन असं उंबरठ्यात म्हणा. त्यानंतर अशी पूजा असली ना 1-2 पट्ट्या मारल्या की लगेच आपली रांगोळी पूर्ण होऊन जाते. जास्त तामझाम करायची गरज नाही, पटकन होऊन जातं आणि डिझाईन पण एकदम छान वाटते. बॉर्डर लाईन तुम्ही बघू शकता. तर मला अशी पाहिजे होती ना, तर मिळाली फायनली. साईडने सगळा लाकूड आहे आणि पूर्ण पॅक केलेला आहे असा. हे बघा. आता हळदीचं लेपन हे कालचंच केलेलं आहे ना, मी काढलंच नव्हतं, फक्त रांगोळी मी झाडून काढली होती, भरून काढली होती आणि हळदीचं लेपन तसंच आहे. तर त्याच्यासमोर मी आता तुम्हाला रांगोळी काढून दाखवते. तर खाली मी पिवळी रांगोळीनी थोडंसं असं गालीचं टाईप केलं आहे आणि त्याच्यावरती ही डिझाईन आहे ना साचेची लाल रांगोळीनी काढते. तर लाल पिवळं कलर कॉम्बिनेशन खूप छान दिसतं रांगोळीचं. तर हे पहा किती छान असा साचा ओढला जातोय. एकदम इझी अशी रांगोळी निघली जाते. 2 पट्ट्या मारल्या की रांगोळी एकदम मस्त निघली जाते आणि पूर्ण उंबरठा कव्हर होतोय. तर माझं जुनं आधार कार्ड होतं ना, तर ते आधार कार्डनीच मी असं ती रांगोळी इकडं म्हणजे स्प्रेड करते ना, पसरवते ना, तर एकदम एकसारखी रांगोळी पसरवली जाते साच्यामध्ये आणि एकदम मस्त अशी रांगोळी निघली, तुम्ही बघू शकता. तर सणावाराला आपल्याला भरपूर घरात कामं असतात. देवपूजा करायची असते, पूजेची मांडणी करायची असते, स्वयंपाक करायचा असतो, आपल्याकडे अजिबात वेळ नसतो. आणि कुठलाही सणवार म्हणलं की रांगोळीशिवाय आपली पूजा सण अधुराच वाटतो. तर असं साचा असला की रांगोळी काढायला बरं पडतं. एकदम अगदी थोड्या वेळामध्ये आपली रांगोळी झाली जाते. तर हे बघा ताईंनो, फायनली माझा साचा आलाय रांगोळीचा. बऱ्याचशा ताई बोलल्या होत्या की ताई रांगोळीचा साचा मागून घे. तर फायनली आला तो आणि मी रांगोळी तर काढून पण दाखवली तुम्हाला. एकदम एकसारखी अशी रांगोळी पडल्या जाती साच्यातून आणि एकदम भारी वाटतंय. हे बघा. आणि 2 पट्ट्या मारल्या की सगळा उंबरठा कव्हर झाला जातोय आणि पटकन रांगोळी काढता येते लगेच, म्हणजे जास्त वेळ पण नाही जात. मला पहिलं असं वेळ काढूनच रांगोळी काढत बसावं लागायचं, पण आता काही नाही, 2 पट्ट्या मारल्या की झाली रांगोळी, असं पटकन होत जाईल. तर आता एक रांगोळीचा साचा मागवलाय मी, 413 रुपयाला मिळालाय मला. तर हळूहळू 1-2 अजून मी मागून ठेवन, म्हणजे आलटून पलटून काढायला बरं पडेल. तर हे बघा मस्त अशी वाटते रांगोळी आणि त्यातली त्यात पिवळं आणि लाल कलर कॉम्बिनेशन वापरलं ना रांगोळीचं, अजून रांगोळी भारी वाटते. तर मंडळी हा साचा मला खूप आवडला, त्यामुळे मी मागवलाय आणि ह्या साचेची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देते. कोणाला हवी असली तर तुम्ही मागवू शकता. अमेझॉनवरून मागवलंय मी. तर चला, साचा पण आला माझा रांगोळीचा. खूप दिवसाचं चाललं होतं मला मागवायचा, मस्त आलाय. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.